नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे नॉलेज पॉईंटमध्ये स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 या दोन विषयाच्या सिलेबसमध्ये झालेला बदल पाहणार आहोत 2020-2021 या वर्षासाठी। ठीक आहे, तर सर्वांनी आपापली पुस्तके समोर ठेवावीत व झालेला बदल हा नोट करण्यासाठी पेन्सिल सोबत ठेवावे। ठीक आहे, तर तुमचं पार्ट 1चं पुस्तक उघडा। तर पेज नंबर 1 वर पहा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे यूज ऑफ ICT। यूज ऑफ ICT म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा जो भाग आहे तो या वर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे, तर तो नोट करून घ्या। त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजेच सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल माहिती दिली होती, त्यांचा परिचय दिला होता, तो परिचय तुमचा या वर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे। त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाही। त्यानंतर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी किंवा कृती हे करून पाहूया अशी एक कृती दिली होती, तर ती कृती देखील या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे। सेंट्रिपिटल फोर्स किंवा सर्क्युलर मोशन या दोन गोष्टी समजून घेण्यासाठी ही कृती होती, ती कृती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर पेज नंबर 4 ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय। जॉन्स केपलर नावाच्या शास्त्रज्ञाचा परिचय दिला होता, तो परिचय देखील तुमचा या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 5 वर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा जो भाग आहे तो देखील वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 6 वरील यूज युअर ब्रेन पॉवर आणि डू यू नो म्हणजे जरा डोके चालवा आणि हे तुम्हाला माहीत आहे का, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आला आहे। त्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही। त्यानंतर पेज नंबर 7 वर कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट हाय अँड लो टाइड्स हा जो भाग दिलेला आहे तो भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। साधारणतः या भागावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न पडत नसतात, परंतु प्रॅक्टिकलसाठी तो भाग असेल तर तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पान नंबर 9 वर मास आणि वेट, मास हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे आणि वेट, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट, इथपर्यंतचा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून त्यानंतर कॉलक्विली वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट, याचा अर्थ वस्तुमान आणि वजन या दोन्ही शब्दांसाठी आपण साध्या बोलीभाषेत वजन हाच शब्द वापरत असतो, तो देखील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 10 वर दिलेला आहे डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज हा देखील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे, त्यावर परीक्षेत कुठलाही प्रश्न पडणार नाही। त्यानंतर पेज नंबर 11 वर देखील जो भाग आहे डू यू नो तुम्हाला माहीत आहे का, तो भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 14 वर डू यू नो तुम्हाला माहीत आहे का, काय की वेटलेसनेस इन स्पेस हा जो भाग आहे तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 16 वर तुम्हाला विचारलेलं आहे कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, काय की त्यावर 4 प्रश्न विचारलेले आहेत, ते 4 प्रश्न तुम्हाला या वर्षीच्या परीक्षेत विचारल्या जाणार नाहीत। तसेच क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचे वर्गीकरण हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 16 वरच जे टेबल दिलेलं आहे, तुम्हाला जी सारणी दिली आहे त्या सारणीतील किंवा टेबलमधील दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या सिलेबसमधून वगळण्याट आलेलं आहे। याचा अर्थ डोबेरायनस ट्रायडचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त पहिलं उदाहरण, पहिलं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, उरलेले 2 लक्षात ठेवायची गरज नाही। त्यानंतर पेज नंबर 17 वर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, इन द म्युझिक सिस्टीम
हा जो भाग आहे तो तुमच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं 2.2 न्यूलँड्स ऑक्टेव्ज हा जो भाग आहे तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 18वर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय, दिमित्री मेंडेलेव नावाच्या शास्त्रज्ञानाचा जो परिचय दिला आहे तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 19वर जो तुम्हाला विचारलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे तुमचे डोके चालवा हा जो भाग आहे ते देखील तुमच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 21वर यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे तुमचे डोके चालवा हा जो भाग दिलेला आहे या चौकटीमधला या बॉक्समधला तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 22वर जो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का, ते जे 4 प्रश्न विचारलेले आहेत ते 4ही प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, युरेनियमबद्दल जे विचारलेलं आहे तुम्हाला ते तुम्हाला माहीत आहे का, हा जो भाग विचारलेला आहे तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 23वर परत कॅन यू टेल हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत ते देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 24वर कॅन यू रिकॉल तुम्हाला आठवते का हा भाग जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत ते देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 27वर इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र आणि रीड द फॉलोइंग रेफरन्स बुक्स फ्रॉम युअर लायब्ररी हा जो भाग आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 28वर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का हा जो भाग आहे चौकटीमध्ये दिलेला तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 30 धडा चालू झाला आहे त्यावर पेज नंबर 30मध्ये जो भाग दिला आहे कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, त्यामध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न देखील वगळण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर केमिकल रिॲक्शन आणि जो खाली टेबल दिलेला आहे आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 31वरचं फाइंड आउट म्हणजे शोधा पाहू जो भाग दिलेला आहे ऑब्झर्व अँड कीप द रेकॉर्ड ऑफ द फिजिकल अँड केमिकल चेंजेस हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 33वर ट्राय धिस हे करून पाहूया हा जो भाग दिलेला आहे तो पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. ही कृती तुम्हाला करण्याची गरज नाही. त्यानंतर पेज नंबर 35वर जर आपण आलात तर त्यावर दिलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर जरा डोके चालवा हा जो भाग दिलेला आहे त्यामध्ये 1, 2 आणि 3 जे कृती सांगितले आहेत तुम्हाला त्या तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पेज नंबर 36वर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न आणि त्याखाली ट्राय धिस म्हणजे हे करून पाहूया किंवा जी कृती दिली आहे ती कृती देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 37वर कॅन यू रिकॉल तुम्हाला आठवते का हा भाग जो आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 39वर जी कृती दिलेली आहे ट्राय धिस म्हणून ती पूर्णपणे कृती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यूज युअर ब्रेन पॉवर हा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत ते 2 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का यामधील जे 6 प्रश्न विचारलेले आहेत ते देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 41वर डू यू नो हा जो भाग दिलेला आहे चौकटीमध्ये तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 42वर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का हा पूर्ण बॉक्स म्हणजे पूर्ण चौकट त्याचसोबत यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा याच्यामध्ये जे 2 प्रश्न सांगितलेले आहेत ते 2 प्रश्न देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पेज नंबर 43वर कॅन यू टेल
हा जो भाग आहे तो प्रश्न विचारलेला देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याच पेजवरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, हा पूर्ण बॉक्स म्हणजे पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 44वर फाइंड आउट म्हणजे शोधा हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर हा झाला तिसऱ्या पाठातील बदल. त्याचसोबत पेज नंबर 46वर जो प्रोजेक्ट जो प्रकल्प तुम्हाला दिलेला आहे, जो तुम्हाला प्रॅक्टिकलला विचारला जाऊ शकतो, तो भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथा धडा सुरू होतो. चौथ्या धड्यामधील कॅन यू रिकॉल मध्ये जे 2 प्रश्न विचारलेले आहेत ते 2 प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. त्याचसोबत ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 48मध्ये थिंक अबाउट इट हा जो भाग दिलेला आहे तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 49वरील ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा ही पूर्ण चौकट, त्याचसोबत फाइंड आउट म्हणजे शोधा पाहू ही पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 50वर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का ही पूर्ण चौकट आणि सॉल्व्ड एक्झाम्पल्स 1 आणि 2 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 51वरील जे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 हे दोन्हीही तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 52वरील इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय, हॅन्स क्रिस्टियन ओर्स्टेड नावाच्या शास्त्रज्ञाचा परिचय दिला आहे, तो परिचय तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्याचसोबत ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 57वर गॅल्व्हॅनोमीटर बद्दलची जी माहिती दिलेली आहे ती पूर्ण माहिती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 58वरील इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय, मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाचा परिचय दिला होता, तो परिचय तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 59वरील अल्टरनेटिंग करंट AC अँड डायरेक्ट करंट DC हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 60वरील धड्याचा एकदम शेवटचा जो भाग आहे, व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू मेक अ DC जनरेटर हा जो भाग आहे तो पूर्ण तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर त्यानंतर 5वा धडा पेज नंबर 62वरील ट्राय धिस म्हणजे जी कृती तुम्हाला करायला सांगितलेली आहे ती कृती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 67वर जो इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञाचा परिचय दिला आहे, जेम्स प्रेस्कॉट ज्यूल नावाच्या शास्त्रज्ञाचा परिचय, तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 69वर जे ICT जो बॉक्समध्ये दिलेला भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 70वर जो एक्झाम्पल नंबर 3 उदाहरण 3 दिलेले आहे ते 3 नंबरचे एक्झाम्पल जे आहे ते पूर्णपणे वगळण्यात आलेले आहे. त्याचा काही भाग पान नंबर 70वर आहे आणि काही भाग हा पान नंबर 71वर आहे. ते पूर्ण एक्झाम्पल तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. याचा अर्थ ते एक्झाम्पल तुमच्या परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर 6वा धडा पेज नंबर 73वरची ॲक्टिव्हिटी 2 आणि ॲक्टिव्हिटी 3 या 2 ॲक्टिव्हिटी पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पेज नंबर 75 तर पेज नंबर 75वर तुम्हाला जो टेबल दिला आहे त्या टेबलमध्ये पहिले 2 कॉलम जे आहेत ते पहिले 2 कॉलम जशाला तसे आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे सबस्टन्स दिले आहेत पहिल्या कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिले आहेत. तर त्या टेबलमधील पहिले 5 एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत पडतील, परंतु नंतरचे जे 10 एक्झाम्पल आहेत म्हणजे कॉलम नंबर 4 ते कॉलम नंबर 6
हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यावर तुमच्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 76. पेज नंबर 76वर जे तुम्हाला सांगितलेलं आहे कॅन यू टेल, हा जो भाग आहे चौकट केलेला, तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 77. पेज नंबर 77वर यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा, हा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. ते 2 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर 7व्या धड्यामध्ये पेज नंबर 82वर पेज नंबर 82वर तुम्हाला जी कृती करायला सांगितली आहे ट्राय दिस, ती कृती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 87. पेज नंबर 87वर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यावर तुम्हाला परीक्षेत कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 90. पेज नंबर 90वर टेलिस्कोप म्हणजे दूरदर्शी, हा जो भाग आहे तो पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 93. पेज नंबर 93 8वा धडा सुरू झाला आहे. त्या पेज नंबर 93वरील थिंक अबाउट इट, जरा विचार करा, हा भाग जो आहे त्याच्यामध्ये दिलेला प्रश्न, आणि त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 94. पेज नंबर 94वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ही जी पूर्ण चौकट आहे ती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर केमिकल्स म्हणजे रसायनं जे दिले आहेत त्यामधील कॉपर, लेड आणि सोडियम म्हणजे तांबे, शिसे आणि सोडियम, हा भाग तुमच्या याच्यामधून तुम्हाला वगळायचा आहे. त्या धातूंचा तुम्हाला वापर करायचा नाही आहे त्या कृतीमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर पेज नंबर 95वरील पहिल्या 4 ओळी सोडियम अँड पोटॅशियम आणि खाली दिलेले 2 रिॲक्शन, या देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळलेल्या आहेत. त्यानंतर पेज नंबर 96वर ट्राय दिस, ही जी कृती दिलेली आहे ती कृती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 98वर पेज नंबर 98वर ट्राय दिस म्हणजे जी कृती करायला सांगितली आहे ती कृती, त्या कृतीमधून पोटॅशियम आयोडाईड या सॉल्टचा वापर तुम्हाला करायचा नाही. बाकीचे सॉल्ट घेऊन तुम्हाला ती कृती करायची आहे, पण त्यामधील पोटॅशियम आयोडाईड नावाचा सॉल्ट जो आहे तो तुमच्या कृतीमध्ये तुम्हाला वापरायचा नाही. त्यानंतर पेज नंबर 101वरील इंटरनेट माय फ्रेंड म्हणजेच इंटरनेट माझा मित्र, ही चौकट पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्याचसोबत पान नंबर 102वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 105वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, काय, थर्मिट वेल्डिंग नावाचा हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्याचसोबत कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे थोडी माहिती गोळा करा, हा जो भाग दिलेला आहे तो भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 108वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, हा भाग आणि कलेक्ट इन्फॉर्मेशन थोडीशी माहिती गोळा करा, हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 9व्या धड्यातील 110 या पेज नंबरवरील कॅन यू रिकॉल हा जो भाग आहे त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. ते 3 प्रश्न आणि कॅन यू टेल सांगा पाहू हा जो भाग दिला आहे त्यामधील 3 प्रश्न हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 112वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर
पेज नंबर 116. पेज नंबर 116वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ही चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 127. पेज नंबर 127वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ही चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 128. पेज नंबर 128वरील सायन्स, अल्कोहोल, फ्युएल आणि इथेनॉइक ॲसिड याबद्दलची जी माहिती दिलेली आहे, ती माहिती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 131. पेज नंबर 131वरील मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्याचसोबत पेज नंबर 132वरील पेज नंबर 132वरील पूर्ण भाग आणि पेज नंबर 133वरचा शेवटचा जो भाग आहे धड्याचा, पॉलिमर, नेम ऑफ द मोनोमर हा जो पूर्ण टेबल आहे, त्याचसोबत यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर शेवटचा धडा स्पेस मिशन्स यामधील पेज नंबर 135वरील डू यू नो, कॅन यू रिकॉल आणि कॅन यू टेल हा पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 136. पेज नंबर 136वरील यूज ऑफ ICT हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 139वरील पेज नंबर 139वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का हा भाग आणि एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. याचा अर्थ हे 2 एक्झाम्पल तुमच्या परीक्षेमध्ये पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 141वरील पेज नंबर 141वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 142वरील जे 3 सायंटिस्टचा परिचय तुम्हाला दिला आहे, त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं आहे. राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या 3 शास्त्रज्ञांबद्दल तुम्हाला जो परिचय दिला आहे तो तुमच्या परीक्षेमध्ये पडणार नाही. आणि त्यानंतर 143वरील इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय, विक्रम साराभाई यांच्याबद्दलचा जो परिचय दिला आहे तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर सायन्स पार्ट 2चं पुस्तक उघडा आणि सायन्स पार्ट 2चं पुस्तक उघडून पान नंबर 1वर या. तर पान नंबर 1वर तुम्हाला हायलाईट केलेला जो भाग आहे, त्या चौकटीमधील हायलाईट केलेला जो भाग आहे, द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA being produced is always complementary to the DNA strand and used for synthesis. Besides, there is uracil in RNA instead of thymine DNA. हा जो भाग आहे अंडरलाईन केलेला, हायलाईट केलेला, तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर नोट करून घ्या. त्यानंतर पेज नंबर 3वरील पेज नंबर 3वरील हा बॉक्स केलेला जो भाग आहे, 3.5 बिलियन इयर्स ॲगो तिथपासून ते ऑर्गॅनिझम्स इज ॲक्सेप्टेड हा जो भाग आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्याचसोबत अ पीक इंटू हिस्ट्री म्हणजे इतिहासात डोकावताना हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 4वरील यूज ऑफ ICT आणि कॅन यू टेल हा जो भाग आहे चौकट केलेला, तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 6वरील इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय, विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञाचा जो परिचय दिला आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 8वरील इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट 2 शास्त्रज्ञांचा परिचय दिला आहे. एक आहे चार्ल्स रॉबर्ट डार्विन आणि दुसरे आहेत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क.
हे 2 शास्त्रज्ञांचा परिचय तसेच इंटरनेट माय फ्रेंड हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यावर कुठलाही प्रकारचा प्रश्न परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 9वरील ही जी काही चौकट दिलेली आहे मानवाच्या उत्क्रांतीबद्दलची, ती चौकट तुमच्या परीक्षेत येणार नाही. त्यावर कुठलाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 12मधील कॅन यू रिकॉल याच्यामध्ये तुम्हाला 7 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 7 प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाहीत. त्याचसोबत यूज युअर ब्रेन पॉवर जरा डोके चालवा आणि कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, हा जो एक प्रश्न विचारला आहे तो तुमच्या परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 13वरील ऑब्झर्व आणि कॅन यू टेल म्हणजे निरीक्षण करा आणि सांगा पाहू, हा जो भाग आहे बॉक्स केलेला तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 14वरील ATP बद्दलची जी माहिती दिलेली आहे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेटबद्दलची माहिती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 15वरील इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञाचा जो परिचय दिला आहे, सर हॅन्स क्रेब नावाच्या शास्त्रज्ञाचा परिचय तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 16वरील कॅन यू टेल त्याच्यामधील 2 प्रश्न आणि ऑलवेज रिमेंबर म्हणजेच नेहमी लक्षात ठेवा हा जो भाग दिला आहे चौकटीमध्ये तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 17वरील यूज युअर ब्रेन पॉवर, इंटरनेट माय फ्रेंड आणि कॅन यू टेल हे 3 भाग चौकट केलेले 3 भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 18वरील कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 20वरील ट्राय धिस म्हणजे ही कृती दिलेली आहे. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर जरा डोके चालवा अँड यूज ऑफ ICT आणि बुक्स आर माय फ्रेंड हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या धड्यामधील पान नंबर 22वरील तिसऱ्या धड्यामधील कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, याच्यामध्ये जे 4 प्रश्न विचारलेले आहेत ते 4 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 24वरील व्हेनेवर देर इज प्लेंटी ऑफ वॉटर पासून ते डेव्हलप्स इनटू न्यू सायकॉन इथपर्यंतचा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 25वरील ट्राय धिस म्हणजे ही जी काही कृती करायला सांगितली आहे ती कृती तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये वगळण्यात आलेली आहे. त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 26वरील लेट्स थिंक म्हणजे विचार करा याच्यामध्ये जे 2 प्रश्न विचारलेले आहेत ते तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 27वरील मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट पासून ते 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय इथपर्यंतचा चौकट केलेला भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर डू यू नो आणि यूज ऑफ ICT हे ज्या चौकटी दिले आहेत तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 28वरील ट्राय धिस ही जी काही कृती दिलेली आहे पहिल्या 5 ओळी ती कृती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 29वरील सरप्रायझिंग फॅक्ट्स नावाचा जो बॉक्स दिला आहे चौकट दिली आहे ती चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 30वरील डू यू नो तुम्हाला माहीत आहे का हा भाग, त्याचसोबत डेव्हलपमेंट अँड बर्थ हा जो भाग दिलेला आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 31वरील कॅन यू टेल म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला आठवते का, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 33वरील इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र तो भाग अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि पेज नंबर 34वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ही पूर्ण चौकट त्याचबरोबर त्या चौकटीवरच्या ज्या 5 ओळी दिलेल्या आहेत
तो भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 36वरील चौथ्या धड्यातील पेज नंबर 36वरील कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, आणि थिंक अँड आन्सर म्हणजे विचार करा आणि उत्तर द्या, याच्यामधील जे 2 प्रश्न विचारलेले आहेत ते देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 37वरील कंप्लीट द चार्ट, हा चार्ट जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे रिकामे चौकटी भरून, तो चार्ट तुम्हाला परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 38वरील कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, हा प्रश्न विचारलेला, आणि त्यानंतर पेज नंबर 38वरीलच ऑब्झर्व अँड फिल द इन्फॉर्मेशन म्हणजे निरीक्षण करा आणि त्या चौकटीमध्ये माहिती भरा, हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 39वरील कंप्लीट द चार्ट, हा जो टेबल दिलेला आहे तो जो तुम्हाला भरायचा आहे तो टेबल तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 40वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ही पूर्ण चौकट. त्याचनंतर अ पिक इन टू द हिस्ट्री म्हणजे इतिहासात डोकावताना, ही पूर्ण चौकट, आणि कंप्लीट द चार्ट हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 41वरील हा जो चौकट केलेला भाग आहे, डू यू नो, लेट्स डिस्कस, इंटरनेट माय फ्रेंड आणि ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, हे 4 भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 42वरील जी चौकट दिलेली आहे शेवटच्या 4 ओळीची चौकट, ती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 43वरील हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड, ही पूर्ण चौकट, आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आणि इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन्स हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 44वरील थिंक अँड आन्सर हा जो भाग आहे पहिल्या 4 ओळी, तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 45वरील रिकॉल अ लिटल म्हणजे थोडेसे आठवा, ह्या पहिल्या 2 ओळी, आणि त्याच्यानंतर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, आणि थिंक म्हणजे विचार करा, हा पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 5वा धडा पेज नंबर 47वरील कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का, यावर जे 3 प्रश्न विचारले आहेत ते 3 प्रश्न, आणि मेक अ टेबल म्हणजे एक टेबल तयार करा, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 49वरील इफ यू सी अ थर्मल पॉवर स्टेशन पासून ते सर्टन प्रॉब्लेम्स हा भाग देखील वगळण्यात आलेला आहे, आणि यूज ऑफ ICT म्हणजेच ICTचा वापर हा देखील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 50वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, हा भाग, ही चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 51वरील इंटरनेट माय फ्रेंड म्हणजेच इंटरनेट माझा मित्र, आणि शेवटी कम्पेअर म्हणजे तुलना करा, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 52वरील जी चौकट दिलेली आहे सम नॅचरल गॅस बेस्ड, हा जो भाग आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पेज नंबर 53वरील इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट आणि टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 54वरील यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजेच जरा डोके चालवा, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 55वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 56वरील 5.22 वाईन टर्बाईन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज आणि गेट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मिळवा, हा जो भाग आहे चौकट केलेला, तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 57 पूर्ण पेज
तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 58वरील फाइंड आउट म्हणजे शोधा पाहू ही चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. आणि पेज नंबर 59वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 61वरील कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवते का हा जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 62वरील हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण त्याचा इतिहास हा जो भाग दिलेला आहे चौकटीमध्ये तो वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो भाग आहे तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 63वरील हा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे दिस सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनपासून ते लेयर सेगमेंटेशन एटसेट्रा इथपर्यंतचा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 64 पेज नंबर 65 पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. आणि पेज नंबर 66वरील बॉडी कॅव्हिटी आणि बॉडी सेगमेंटेशन हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 68वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ही पूर्ण चौकट आणि सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन ही पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 69वरील इंटरनेट माय फ्रेंड ही चौकट आणि गेट इन्फॉर्मेशन याच्यामधील 2 प्रश्न हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 70वरील लेट्स थिंक म्हणजे विचार करा हे या चौकटीमध्ये दिलेले 3 प्रश्न आणि त्यानंतर सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन आणि बुक्स आर माय फ्रेंड हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 71वरील डू यू नो तुम्हाला माहिती आहे का हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 74वरील यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा हा जो भाग दिला आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि पेज नंबर 75वरील धड्याचा शेवटीचा जो भाग आहे यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बुक्स आर माय फ्रेंड्स आणि ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 77वरील जे शेवटच्या 7 ओळी आहेत दीज प्रोसेसेस आर परफॉर्म्ड पासून ते डायॲसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर इथपर्यंतचा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 78वरील लेट्स थिंक म्हणजे विचार करा यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत तो भाग आणि डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा भाग चौकटीमध्ये दिलेला तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 80वरील प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस हा जो टेबल दिलेला आहे तो टेबल तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. याचा अर्थ त्या भागावर परीक्षेत कुठल्याही प्रकारचे प्रश्न पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 81वरील यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा आणि सर्च म्हणजे शोध घ्या हा भाग पहिल्या 6 ओळी तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर पेज नंबर 82वरील कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का यामध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 83वरील लेट्स थिंक म्हणजे जरा विचार करा यामध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 84वरील कॅन यू टेल याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न. त्यानंतर पेज नंबर 85वरील इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र जी चौकट दिलेली आहे ती चौकट तुम्हाला परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 8वरील कॅन यू रिकॉल मध्ये जे 4 प्रश्न विचारलेले आहेत
आणि ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 89वरील पहिल्या 10 ओळी हा पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर यूज युअर ब्रेन म्हणजे जरा डोके चालवा, त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 90वरील इंटरनेट इज माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र हा जो भाग आहे शेवटच्या 4 ओळी तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 91वरील ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा ही पूर्ण चौकट आणि रिकॉल अ लिटल म्हणजे थोडे आठवा यामध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 92वरील डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया ही पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 94वरील जी चौकट दिलेली आहे डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ती पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 95वरील इंटरनेट माय फ्रेंड तो भाग. त्यानंतर जी 2 चौकटी दिलेल्या आहेत पेजवर 2 चौकटी दिलेल्या आहेत सी द प्रोटीन्स प्रोड्यूस्ड बाय बायोटेक्नॉलॉजी ती पूर्ण चौकट आणि पिकिंग इनटू हिस्ट्री म्हणजे इतिहासात डोकावताना हा जो भाग दिलेला आहे तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 96वरील क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन्स हा जो भाग दिलेला आहे चौकटीमधील तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 97वरील कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती गोळा करा हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आणि इंटरनेट इज माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र हा देखील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 9व्या धड्यातील पेज नंबर 101वरील ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा हा जो 9.1 फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 103वरील थिंक म्हणजे विचार करा हा जो भाग आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर कंपेअर म्हणजे तुलना करा हा भाग देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 104वरील रिकॉल अ लिटल म्हणजे थोडेसे आठवा यामध्ये जे 2 प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 105वरील इंटरनेट माय फ्रेंड आणि सायबर क्राईम्स हा जो भाग आहे तो पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. परीक्षेत त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 106वरील डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ही पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 107वरील ऑलवेज रिमेंबर म्हणजेच नेहमी लक्षात ठेवा ही पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर शेवटच्या धड्यामधील पेज नंबर 109वरील कॅन यू रिकॉल मध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 110वरील लेट्स डिस्कस म्हणजे चर्चा करा हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पेज नंबर 111वरील लेट्स थिंक म्हणजे विचार करा ही पूर्ण चौकट तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 113वरील ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही जी पूर्ण चौकट आहे
ती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 115, पेज नंबर 115वरील ट्राय धिस ही कृती आणि स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी हा पूर्ण भाग आणि गेट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मिळवा हा पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 116, पेज नंबर 116वरील इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र आणि हू डज व्हॉट म्हणजे कोण काय करतो या 2 चौकटी तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर पेज नंबर 117, पेज नंबर 117वरील ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा आणि कंप्लीट द चार्ट म्हणजे हा चार्ट पूर्ण करायचा तो भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 118, पेज नंबर 118वरील गेट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मिळवा आणि इंटरनेट इज माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट माझा मित्र ह्या भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पेज नंबर 119, पेज नंबर 119वरील ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा झाला सायन्स पार्ट 2च्या सिलेबसमध्ये झालेला बदल.